श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 477। खामगाव येथे मातीच्या धाब्याच्या घरात विश्रांती व जेवण। सर्वज्ञ खामगावाला गेले। तेथे मातीचे धाबे आच्छादन असलेल्या घरी विश्रांती केली। मग उठले तेव्हा होडी पैलतीरीला जाण्यासाठी सुटणार नव्हती। मग सर्वज्ञांचे जेवण तेथेच जेवण झाले। गुन्हा केला, पानाचा विडा घेतला। मग सर्वज्ञ म्हणाले, बटिका, होडी पलीकडील खाटावरून इकडे येण्यासाठी सुटते आहे का बघा। उपाध्ये गेले। ते टेकडीवरून बसून होडी केव्हा सुटते ते पाहत होते। तेव्हा होडी सुटली। मग ते आले, सर्वज्ञांजवळ सांगितले। मग सर्वज्ञ होडी जवळ आले। सर्वज्ञ होडीत बसले। बाईसा मुख्य करून सर्व भक्तजन बसले। मग त्याने होडी वळवली। गंगेच्या पात्रात थोडी दूर गेली आणि त्याने नदीच्या पाण्यात बांबू टाकून होडी प्रवाहात स्थिर केली। अशी कला त्याने सर्वज्ञांना दाखवली। मग होडी पलीकडे नेली। सर्वज्ञ होडी खाली उतरले। सर्व भक्तजन उतरले। मग सर्वज्ञांनी बाईसा जवळील पानाचा पुडा घेतला व आपल्या हाताने त्याच्या पदरात रिकामा केला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।